गाईज मी ना आता पळसंबे इथे आले. मस्तपैकी रामलिंगचं मंदिर आहे. पूर्ण गुहेमधून जायचं आहे आणि मस्त दर्शन पण झालेलं आहे. इकडे हे बघा, इकडे दिसलं काय, पूर्ण खाली उतरून जायचं आहे. तेवढं खाली उतरून मी गेले डोंगरातून. आणि इकडे कसं वाटतंय? कोल्हापूर पासून गगनबावड्याला जाताना पळसंबे फाटा लागतो. 2.5-3 किलोमीटर फाट्यापासून आतमध्ये आलात की पायऱ्या उतरून, पायऱ्यावर बांधल्यात, उतरून खाली आलात तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग आहे तिथं. गुहेत पाणी कमी असताना ते पॉसिबल आहे. जेव्हा पावसाळ्यात म्हणजे शक्य होत नाही, पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो त्या धबधब्याला आणि अप्रतिम जागा आहे. जर निसर्गाची आवड असेल तर अतिशय सुंदर जागा आहे. कोल्हापूरला आल्यानंतर पळसंब्याला एकदा नक्की भेट द्या आणि अत्यंत असं मनाला समाधान देणारं ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल. पाणी ह्याची आहे ना, ते कसं आहे सांगा जरा. पाणी थंडच असतं दगडातलं, एवढं थंड की फ्रीज मधनं मध्ये बघायला ज्योतिर्लिंग बघायला मिळतील तुम्हाला. फ्रीज मधून आपण पाणी काढतोय ना, असं पाणी पाय ठेवायला होईना, एवढं पायाला त्रास व्हायला लागला. म्हणून आम्ही लगेच बाहेर आलो पाण्यातून. कारण की माझ्या तर ना ते काय म्हणतात ना, एकतर मच्छर चावला. त्या मच्छरना ना माझा हा हात एकतर प्रिय आहे वाटतं. एकतर प्रत्येक वेळेला फिरायला जाते ना, एक तरी जखम करतातच. कारण की एका हाताचं रक्त बहुतेक गोड आहे वाटतं, त्यांना आवडतं. पण ह्याच हाताला जास्त करून मच्छर चावतात आणि चिघळतं. तर असे दर रविवारचे एक एक निशाणी ना प्रत्येक ठिकाणची माझ्याकडे आहे. आणि ह्या हाताला इथे 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 पाठीला पोटाला इकडे ना प्रत्येक ठिकाणी मच्छर चावलेली एक 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 आठवण अशी आहे. तर मार्लेश्वरची आठवण अजून बरी होते. मला वाटतं 15 दिवस झालं मच्छर चावलेल्याचे चिघळले. तर आता एक नवीन 2 चावलेत. असो, तर इकडे तुम्हाला इकडचं ना जे काही व्हिडिओ केलेत ना, मी खाली केलेत ना, ते तुम्हाला बघायलाच मिळतं. मी आज ना म्हणजे सगळं मला वाटतं ह्या 15 दिवसात ना कमीत कमी मी सगळे मग 2-2.5 हजार पायऱ्या चालले ह्या 15 दिवसातच फक्त. म्हणजे मार्लेश्वरची, इथल्या, पुन्हा पन्हाळ्याच्या अशा ना सहज झाले असतील 2-2.5 हजार पायऱ्या. एका स्टार बरोबर भक्ती फोटो घेते. कसं वाटतं? फिलिंग हाऊच फिलिंग. थांब करत तर असं काहीतरी चाळे करत असते माझी लेक. तर चलो, पुन्हा आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं आहे. एवढ्या पायऱ्या चालून आले, पुन्हा इथून पुढे गाडीजवळ जायचं आहे. अजून मंदिरामध्ये गेलेली नाही आहे तिकडच्या, तर ते पण दाखवते तुम्हाला. पण त्याचे व्हिडिओ मी छोटे छोटे बनवले आहे. यूट्यूबला सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचे आहेत. ज्यांनी अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. आणि आठवणीनं सांगायचं आहे की व्हिडिओ कसे वाटतात. खास तुमच्यासाठी दर संडेला मी इतक्या लांब लांब येते. भक्ती मागे हे बघ, मला चालायला जास्त जमत नाही म्हणून हे लोक ना मला इकडेच ठेवतात खाली आणि पूर्ण आपण पुढे जाऊन थांबतात. घरला जायचं नाही, अजून मंदिरात जायचंय. तर आज मस्त वाढदिवस सेलिब्रेशन आज छान झाले. नवीन ठिकाणी फिरायला मिळालं. बरं, मी दाखवतो तुम्हाला गाडी कुठं पार्क केली. कुठे वर तिकडे अजून काय आहे. तर इकडे ना दमले. मीचा बर्थडे आहे, वाटत पण नाही मला. बर्थडे एवढं चालवायला लागलं आणि बर्थडे कसला. हे दोघं काय करायला गेले तिकडे. गाडी इकडे लावले, तिकडेच गेलीत का बघ. जंगलात काय करायला गेलीत. तर इकडे बोर्ड एक आहे, जाहीर आव्हान. गेल्या वेळेला तुम्हाला लोकांना बघायला व्हिडिओमध्ये जे एक मिनिट श्वास घेते. व्हिडिओमध्ये जे मागच्या बॅक साईडला जे पोस्टर लावलं होतं ते बऱ्याच कमेंट होत्या की दाखवा. तर ते दाखवणं शक्य झालं नव्हतं. तर हे पहा, दिसतं. ए तिकडे आहेत का बघ ना, ये इकडे. आहेत काय भक्ती एवढ्या आतमध्ये गेले. पप्पा आहेत म्हणून. नसले तर वाघ घेऊन जाऊ दे भक्तीला. काव 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 कावळा करतोय. एकतर मला वाटते भीती. हे बघ काय झालं.
कुठं भूत आहे खरंच की? वाघ आला काय? आरसा ठेवलाय त्याच्यात तुम्ही तुमचा चेहरा बघितला काय? होय? तुम्ही तुमचे चेहरे बघितलात आरशामध्ये? हा तरीच तर वाटलं ते. चलो हा काय हो आहो भक्ती लय लांब जाऊ नको, भूत आहे. भूत नाहीये, ही दोघं जण पळून आलेत अशीच आणि आम्हाला सांगतायत भूत आहे, आज जाऊ नका. तर चलो आता आपण ना मंदिराकडे जाऊया.